पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिलाय। दहशतवादी हल्ले आता भारत सहन करणार नाही, दहशतवादी हल्ल्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं मोदी यांनी म्हटलेलं आहे। आदमपूर एअर बेसमध्ये जाऊन मोदींनी जवानांशी संवाद साधला। पाकिस्ताननं सीमारेषेवरील हल्ले थांबवले नाहीत तर भारतही हल्ले थांबवणार नाही असा इशारा परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला दिलाय। अनेकदा इशारा देऊनही पाकिस्ताननं सीमारेषेवर हल्ले सुरूच ठेवल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं। दक्षिण काश्मीरमधील शोपियामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे। केल्लर भागातील जंगलात काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलीस आणि सैन्य दलानं संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांना घेरलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये 3 दहशतवादी ठार झाले। युद्धबंदीनंतरची पहिल्यांदाच दहशतवाद्यांचं एन्काउंटर करण्यात आलं। या चकमकीत लष्कर कमांडर शहीद कुट्टे ठार झाला। सुरक्षा दलाकडनं शोध मोहीम अभियान सुरू आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी 3 दहशतवाद्यांचे पोस्टर सुरक्षा दलानं जारी केलेत। शोपिया जिल्ह्यातील विविध भागात पोस्टर्स लावण्यात आलेत। या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे, तर माहिती देणाऱ्यांची ओळखही गुप्त ठेवण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय जवानांनी मोठा कट उधळला। लष्करानं जिवंत बॉम्ब निकामी केला। दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे। पाकिस्ताननं आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवल्यात। शस्त्रसंधीवर पाकिस्तान 24 तासही कायम राहिला नाहीये। 24 तासातच पाकिस्तानकडनं जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान अशा 6 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। या गोळीबाराला भारतीय सैन्यानं जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। दिल्लीमध्ये उद्या सकाळी 11 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अर्थात सीसीएसची बैठक होतीये। शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर बैठक आहे। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित असणार आहेत। भारत आणि पाकिस्तानातील तणावामुळे देशाला अनेक सायबर हल्ल्यांना सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्र सायबर सेलनं पाकिस्तानी हॅकर्सचे 15 लाखांहून अधिक सायबर हल्ले उधळून लावले। पाकिस्तानी हॅकर्सनी मुंबई विमानतळावरील यंत्रणा, मुंबई महापालिका यंत्रणा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। ऑपरेशन सिंदूरची माहिती संसदीय स्थायी समितीला दिली जाणार आहे। भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मेस्री यांनी 19 मे रोजी समितीला पाकिस्तानसह सध्याच्या परिस्थितीबद्दल ते माहिती देणार आहेत। भारत सरकार परदेशी संरक्षण प्रतिनिधींना ऑपरेशन सिंदूरबाबत लवकरच माहिती देणार आहे। यामध्ये लष्करी कारवाई आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचे पुरावे दिले जाणार असल्याचं समजतंय। अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेलं टॅरिफ वॉर संपलंय। चर्चेला अधिक वाव मिळावा यासाठी दोन्ही देशांनी आयात करवाढीला 90 दिवसांसाठी स्थगिती दिली। अमेरिकेचे व्यापारी प्रतिनिधी जॅमिसन ग्रीर आणि अर्थमंत्री स्कॉट बिनसेट यांनी जिनिव्हा इथल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे। राज्यात किंवा देशात लवकरच मोठा बॉम्बस्फोट होणार असं धमकीचा मेल डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला आलेला आहे। 3 दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली। धमकीच्या मेलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। भारत पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे दिल्लीला धोका होऊ शकतो। दिल्ली देशाची राजधानी आहे। युद्धाच्या किंवा लष्करी आक्रमणांचा धोका लक्षात घेता देशाची राजधानी नागपूरला हलवण्याची मागणी काँग्रेसच्या माजी खासदारांनी केली आहे। इंडिगोनं ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केलेली आहे। आज जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान फेऱ्या रद्द केल्यात। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतलाय। एअर इंडियाकडनं 8 ठिकाणची विमानसेवा रद्द करण्यात आली। जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसरमधील विमानसेवा रद्द केली, तर भुज, जामनगर, चंदीगड, राजकोटची विमानसेवाही रद्द केल्याची माहिती आहे। देशद्रोही म्हणून अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं। पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जयघोष करणारा राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। याबाबत आमदार गायकवाड यांनी हे वक्तव्य केलंय। पंतप्रधान मोदींनी भारताची मान जगात सशक्त भारत म्हणून उंच केली आहे, तर पहलगामच्या हल्ल्यात अनेक जणांची हत्या केली होती। मात्र मोदींनी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं आणि बदला घेतला असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय।
दहशतवादाविरोधात भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलंय। या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपकडनं आजपासून देशभर तिरंगा यात्रा काढली जाते। 23 मे पर्यंत भाजपची देखील तिरंगा यात्रा असणार आहे। सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पाला सीसी देताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील 20% घरांची जी किंमत निश्चित केली जाईल तीच विकासकाला कायम ठेवावी लागेल, असा प्रस्ताव म्हाडानं राज्य शासनाला सादर केला। हा प्रस्ताव मंजूर झाला तर भविष्यात 20% योजनेत घर घेणाऱ्या सामान्यांना फायदा होणार आहे। बदलापुरातील नगरपालिकेच्या शाळेचा 10वीच्या परीक्षेत 100% निकाल लागला। वेदिका मेहर या विद्यार्थिनीनं परीक्षेत 95% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला। त्यामुळे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय। मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली। विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येतील। त्यानंतर 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे। त्याचं वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले। कल्याणमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झालं, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मुंबईच्या घाटकोपरमध्ये हलक्या पावसाची नोंद झाली। हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय। शहापूरमध्ये विजांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली। डोळखांब परिसरातल्या जांभूळवाडीत अंगावर वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला। 1 जण जखमी आहे। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतीये। ठाण्यातील कळवा परिसरात 60 फुटांचं झाड 4 चाकी वाहनावर कोसळलं, त्यामुळे वाहनाचं मोठं नुकसान झालं। सुदैवानं घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबई महापालिका क्षेत्र आणि सिडको क्षेत्राचा पाणीपुरवठा उद्या आणि परवा खंडित करण्यात आला। मोरबी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला आगुरळे गावाच्या जवळ गळती लागली। उद्यापासून गळती रोखण्यासाठी काम हाती घेण्यात आलंय। मुरबाडमधील बागेश्वरी तलाव आणि सुशोभीकरण आणि संवर्धन फेज 2च्या कामाचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झालं। या बागेश्वरी तलावाचं खोलीकरण विस्तार करून मोठा जलसाठा तयार होणार असून त्यामुळे आता भविष्यातील मुरबाडकरांची पाण्याची व्यवस्था होणार आहे। सीएसएमटी स्टेशनमध्ये मोठी दुर्घटना टळली। प्लॅटफॉर्म साफ करण्याची मशीन ट्रॅकवर पडली होती। मोटरमननं प्रसंगावधान राखत लोकल जागीच थांबवली, त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचलाय। क्लिनिंग मशीनमध्ये अनेक ज्वलनशील बॅटरी असल्यानं मोठी दुर्घटना टळली। वसईच्या सांडोर इथं राहणाऱ्या दाम्पत्याचा फिलिपाईन्स देशातील बाडियनमध्ये अपघाती मृत्यू झाला। हे दोघे सहलीसाठी फिलिपाईन्स देशामध्ये गेले होते। एका ट्रक चालकानं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली, यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। रायगडमधील करंजाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ टेम्पोनं जीपला धडक दिल्याने भीषण अपघात झाला। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झाले, त्यामुळे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवर केडीएमसीचा कचऱ्याचा डंपर दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला। डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र गेल्या महिनाभरात हा 4था अपघात झाल्यानं या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। भिवंडीच्या काल्हेरमधील कंपाऊंड परिसरात टेम्पोनं एका तरुणाला चिरडलं। टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्याने टेम्पो तरुणाच्या अंगावर चढला, त्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र अपघाताच्या नंतर स्थानिक नागरिकांनी टेम्पो चालकाला चांगला चोप दिला, तर टेम्पो चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। कसारा घाटात टँकर आणि जीपचा भीषण अपघात झालाय। यामध्ये जीपमधील 5 ते 6 प्रवासी जखमी झाले। या जखमींना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र अपघातामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे, त्यामुळे एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू आहे। पालघरच्या काटाळे ते लोवरे या रस्त्याचं अनेक दिवसांपासून काम प्रलंबित आहे। रस्त्याचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, मात्र पावसाळा जवळ आला असून ठेकेदार काम संथ गतीनं करत असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त होतो। कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये पाण्याची नासाडी सुरू आहे। उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असताना कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये पाण्याची टाकी तुडुंब भरून वाहते। पोलीस या टाकीचा टॅप बंद करत नसल्यानं शेकडो लिटर पाणी वाया जाते।
गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचं पुनर्वसन होणार आहे. सिरियल किलर आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात प्रोजेक्ट रुद्राला मंजुरी देण्यात आली. हा देशातला पहिलाच प्रयोग असणार आहे. कल्याण पूर्वेच्या एका खासगी शाळेमधील संचालकाचा सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकारामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे. तर अनेक पालकांनी पोलीस ठाण्यात संबंधित संचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. नवी मुंबईच्या सानपाड्यात नोकरानंच घरफोडीचा बनाव रचत 36 लाखांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर नोकरानं सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर नोकराकडून चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. मुंबई शहरात ड्रोन उडवण्यावर बंदी असताना परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी पवई पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या. ईएमच्या वरिष्ठ डॉक्टरला मुंबई हायकोर्टानं दणका दिला. महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी डॉक्टर रवींद्र देवकर यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. मात्र कोर्टानं डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. सध्या डॉक्टर निलंबित आहे. नवी मुंबईच्या उलवेत एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. फिरायला जाण्याच्या बहाण्यानं या तरुणानं मुलीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. नवी मुंबईच्या उलवेत लग्नाचा आमिष दाखवून एका तरुणीनं तरुणाची फसवणूक केली. पहिलेच लग्न झालं असून या तरुणीनं दुसऱ्या मुलाला लग्नाचं स्वप्न दाखवलं तर या तरुणाला जीव मारण्याची धमकी देत त्याची 5.5 लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी तरुणीसह तिचा भाऊ आणि आई विरोधात गुन्हा दाखल केला. कल्याणमधील विजयनगर परिसरात गांजाची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये या कारवाईत आरोपीकडनं 1 किलोचा गांजा जप्त केला आहे. शहापूर तालुक्यातील वाशाळी या गावाजवळ एका घराला अचानक आग लागली. पाण्याअभावी आगीवर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. घरात एक लहान मूल असल्याचं या यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीनं मुलाला घराबाहेर काढलं. मात्र आगीत हा चिमुकला होरपळला होता. त्याला रुग्णालयात नेण्याआधीच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रत्नागिरीतील खेडमध्ये कोटेश्वरी मनाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली. यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी राज्यमंत्री योगेश कदमांनी देखील भक्तिभावानं पालखी नाचवत देवीचं दर्शन घेतलं. अमळनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. मुंबईत अमळनेरचे काँग्रेस कार्यकर्ते अनिल शिंदे आणि श्याम पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एक रकमी FRP न देणाऱ्या 37 साखर कारखान्यांना नोटिसा बजावल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली. 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या कारखान्यांना 15% व्याजासहित पैसे द्यावे लागणार असल्याचं शेट्टींनी म्हटलं. अंबादास दानवे यांनी तेजस्वी घोसाळकरांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया दिली. घोसाळकर फार जुने नेते आहेत. मात्र स्थानिक नेतृत्वात काही भांड्याला भांडे लागत असतात. त्यामुळे त्या उद्धव ठाकरे नेतृत्वापासून दूर जातील असं वाटत नाही, असं विधान घोसाळकर यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. भाजपकडनं नव्या 58 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. मंडळ आणि तालुकाध्यक्षांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नियुक्ती प्रक्रिया पार पडली.